गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू हम्पी. आज आमचा हम्पीतला दुसरा दिवस आहे. आज आहे 19 जानेवारी 2026, वार आहे सोमवार. मित्रांनो, हम्पीमध्ये आज आपण भव्य दिव्य असं हम्पीतील जुनं मंदिर विरूपाक्ष मंदिर आपण बघायला जाणार आहोत. माझे नाव उमेश आहे, मी एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. और विरूपाक्ष मंदिर शिवा और पार्वती को समर्पित है. आणि ह्या गोपुरातून आतमध्ये गेल्यावर मंदिराची रचना आपल्याला बघायला मिळणार आहे. सो गाईज, चला तर मंदिर बघूयात. तुंगभद्रा नदी के पावन तट पर कर्नाटक की भूमि में एक ऐसा मंदिर खड़ा है जो केवल पत्थरों से नहीं बल्कि समय, तपस्या और आस्था से बना है. यह है हम्पी का प्राचीन विरूपाक्ष मंदिर. पण बघूयात आता. 14वीं शताब्दी में विजयनगर साम्राज्य की स्थापना संगमा राजवंश ने की थी. 15वीं शताब्दी में तुलवा राजवंश के सम्राट कृष्णदेवराय राजा ने पूरे दक्षिण भारत पर और उससे आगे समुद्र तक यानी श्रीलंका तक शासन किया. आपण जो हत्ती बघतोय ही मंदिरात असलेली लक्ष्मी आहे. सम्राट कृष्णदेवराय ने इस रंग मंडप का निर्माण विशेष प्रयोजन से किया था. पार्वती देवी आणि भुवनेश्वरी माता देवी या दोन्ही देवींचं दर्शन झालेलं आहे. आणि आपण आता पिन होल जे आहे म्हणजे गोपुराची उलटी प्रतिमा दिसती त्या तिकडे चाललेलो आहोत. चला. उस गोपुरम का सावली है ना, मॉर्निंग 6 बजे से शाम को 6 बजे तक एक दिन में 12 घंटा उसका गोपुर का परछाई यहाँ पर उल्टा दिखते. इस फिजिक्स साइंस के नाम होते पिन होल कैमरा टेक्नोलॉजी. राजा रानी ये गेटअप में दर्शन के लिए आता था. अच्छा, उस जमाने में ये तो फिर कृष्ण सम्राट कृष्णदेवराय और उनकी पत्नी मित्रांनो, आपलं विरूपाक्ष मंदिराचं दर्शन झालेलं आहे पूर्ण आणि आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुर्गा माताचं मंदिर आहे आणि त्याच बाजूला पुष्करणी पण आहे. आपण ती बघूयात. या. जब हम तुंगभद्रा नदी के उत्तरी तट से मनमत कुंड यानी पुष्करणी की तरफ जाते हैं तो हमें विरूपाक्ष मंदिर का उत्तरी गोपुरम दिखाई देता है. यहाँ हमें मनमत पुष्करणी के पश्चिमी छोर पर पूर्व विजयनगर काल के 3 मंदिर दिखाई देते हैं. आपल्याला या ठिकाणी सगळे नागदेवताच दिसतील बघा. नागदेवतांचंच दिसते, सगळे नागदेवता आहेत. यहाँ हमें मंदिर के बाहर बहुत सारे पत्थर दिखाई देते हैं और हर एक पत्थर पर नाग देवताओं की मूर्तियां उकारी गई है. हे जुनं मंदिर दिसतंय पण इथं कोण जात येत नाही आतमध्ये. मंदिर में अंदर जाने के बाद हमें एहसास हुआ कि इस मंदिर के गर्भगृह में कोई भी मूर्ति नहीं है. देवताओं की मूर्तियों के बिना आज भी ये मंदिर का ढांचा सुस्थिति में खड़ा है. ये सिर्फ मंदिर का ढांचा नहीं है लेकिन वास्तुकला और स्थापत्य का उत्तम उदाहरण है. जिन खंभों पर ये मंदिर खड़ा है वो मंदिर देखने लायक है. आपल्याला या ठिकाणी दुर्गा मंदिराच्या बद्दल माहिती दिलेली दिसते. आपण ती माहिती बघूया. आपण मंदिर बघून घेऊया या आतमध्ये. मनमत कुंड के पश्चिम में 10वीं शताब्दी से दुर्गा मंदिर स्थित है. गर्भगृह का प्रवेश द्वार सादा है. मंदिर में गर्भगृह, अंतराल और सभा मंडप है. अंतराल में विभिन्न शिल्पकृतियां बनी हुई है. यहाँ दुर्गा देवी की प्रतिदिन पूजा की जाती है. गर्भगृह में महिषासुर मर्दिनी की 3.5 फुट ऊंची मूर्ति है जिन्हें दुर्गी भी कहा जाता है. दुर्गा देवी ने अपने हाथों में शंख, चक्र, त्रिशूल, गदा, धनुष और बाण धारण की हुई है. गर्भगृह के प्रवेश द्वार पर दोनों ओर शैव द्वारपालक स्थित है. गर्भगृह के प्रवेश द्वार के ऊपर गजलक्ष्मी की मूर्ति विशेष रूप से उत्कीर्ण है.
हाच तो शिलालेख. हे जे चिन्ह आहे हे डायनेस्टीचं चिन्ह आहे की इथं चंद्र दिसतोय, हे सूर्य दिसतोय आणि हे महादेवाची पिंड आहे, इकडं हरिण आहे. तर हे काय आहे एक्झॅक्ट माहीत नाही, परंतु हे राजमुद्रा आहे. हम्पी राजघराण्याची ही राजमुद्रा आहे आणि ही राजमुद्रा आणि ह्याचा हा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिप्राचीन म्हणजे 11व्या शतकापासूनचं मंदिर किंवा ह्या परिसरात जो विजयनगर साम्राज्याचा विस्तार होता तो सुरुवातीपासून हे चिन्ह वापरलं गेलेलं आहे. विजयनगर साम्राज्याचं हे राजमुद्रा म्हणलं तरी चालेल. दुर्गा माता मंदिरा शेजारीच महादेवाचं मंदिर आहे आणि हे देखील तेवढंच जुनं आणि प्राचीन आहे. आपण आतमध्ये आलो की आपल्याला महादेवाची पिंड दिसते. इथे 2 हत्ती दिसत आहेत आणि मध्ये देवीचं दिसतंय हे आणि महादेवाची पिंड. मित्रांनो, हे जे आपल्याला दिसत आहेत हे प्राचीन समयी म्हणजे त्यावेळेस एक खेळ असायचा, त्या खेळासाठी हे म्हणजे खोलगट बाग बनवलेले आहेत. हा देखील आपल्याला इकडे एक दिसतो. हे खेळाचंच प्राचीन काळी खेळ खेळले जायचे त्याचे हे आहे. या ठिकाणी पण आपल्याला दिसते आणि हा भाग खोलगट आहे. हा भाग खोलगट आहे. विरूपाक्ष मंदिर के उत्तरी गोपुरम के बाहर एक बड़े पत्थर पर सम्राट कृष्णदेवराय की मूर्ति उगारी हुई दिखाई देती है. विरूपाक्ष मंदिर के उत्तर दिशा से उत्तरी पूर्वी कोने तक एक बड़ी सी पुष्करणी दिखाई देती है. मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच पुष्करणी आहे. सर्वात जास्त मोठी पुष्करणी म्हणलं तरी चालेल. विरूपाक्ष मंदिर को देखने के बाद ऐसा लगता है इसका निर्माण वास्तुशास्त्रों के नियमों और प्रमाणानुसार किया गया है. पुष्करणी बरोबर आपल्याला मागचे जे डोंगर दिसत आहेत दगडांचे ते सुद्धा किती सुंदर दिसत आहेत. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये अशी अतिशय विलोभनीय असं दृश्य आहे. मस्तच. इस पुष्करणी का नाम मनमत पुष्करणी है. इसे मनमत कुंड भी कहा जाता है. इस मनमत कुंड ने मंदिर का सौंदर्य और भी ज्यादा बढ़ा दिया है. मंदिर इस पुष्करणी के साथ और भी ज्यादा सुंदर दिखाई देता है. मित्रांनो, आपण ही पुष्करणी बघतोय. ह्या पुष्करणीचं नाव आहे मनमत कुंड आणि साधारणतः ह्याची हाईट पण खूप आहे, आपण बघू शकतो. तर पुढे जर आलात तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल किती खोल आहे हे. त्याचबरोबर ही पुष्करणी आपल्याला पुष्करणीचं तर माहिती आहे, जिथं देव मंदिर आहेत त्या ठिकाणी पुष्करणी हमखास असतेच. आणि ही प्राचीन पुष्करणी आहे. जवळजवळ 7व्या 8व्या किंवा 9व्या शतकापासून म्हणलं तरी चालेल. 9व्या शतकापासून ही पुष्करणी इथं आहे. ज्यावेळेस जुनं विरूपाक्षाचं मंदिर होतं तेव्हापासून ही पुष्करणी अस्तित्वात आहे. प्रत्येक डायनेस्टीने मग ह्या मंदिरामध्ये विस्तार केलेला आहे. सर्वात जास्त विस्तार राजा कृष्णदेवराय म्हणजे सम्राट कृष्णदेवराय यांच्या कालखंडात झालेला आहे. त्यांनी त्यांच्या कालखंडात मधलं जे गोपूर आहे त्यांनी ते बांधलेलं आहे आणि खूप सारे मंदिरं या ठिकाणी त्यांनी बांधलेली आहेत. राजा कृष्णदेवराय यांच्या कालखंडात अतिशय सुंदर मंदिरे आणि त्याची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केवढी खरं पाय दुखतोय माझा, पण तरी सुद्धा मी चालतोय बिंदासपणे. आज थोडा पाय दुखायला लागलेला आहे.
सुंदर. या ठिकाणावरनं मंदिर सुद्धा सुंदर दिसतंय आणि ही पुष्करणी. या ठिकाणी नागदेवताचं आपल्याला एक विरगळ दिसते. हे पंपिंग स्टेशन असल्यासारखं आहे. इथं पाणी ह्या पुष्करणीत येत असावं किंवा माहीत नाही. आता हे कुठून पाणी येतं हे पंपिंग स्टेशन टाईप आहे किंवा पाणी उचलण्याची सुविधा असेल काय. वाह मस्त आहे. खारुताई बघितली का? हे सगळं मोडकळीस आलेलं आहे. हा भाग थोडा मोडकळीस आलेला आहे त्यामुळे ह्या बाजूनी बंद. इकडचं पण मोडकळीस आलेलं आहे. आपण आलोय खरं खाली पण काय विहंगम दृश्य बघा. सगळी मंदिरं दिसत आहेत वरनं. दुर्गा माता मंदिर दिसतंय, परत महादेवाचं मंदिर दिसतंय आणि विरूपाक्षाचं मंदिर. अतिशय सुंदर हा सगळा परिसर तुम्ही जर बघितला तर एका जागी दिसतंय तुम्हाला सगळं एकाच कॅमेऱ्यात. क्या बात आहे. या ठिकाणी आपल्याला खूप सारी मंदिरे दिसतात. पुष्करणी लगतच एक महादेवाचं मंदिर आहे. आपण आतमध्ये येऊन बघूयात. नागाचं शिल्प मोठं आहे आकारलेलं. आतमध्ये आलो की आत मंदिर जाऊ शकतो. अंधार आहे एकदम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा त्या काळातला एक खेळ आहे. तुम्ही बघू शकताय मंदिरात प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आपल्याला दिसते. तर त्या काळात रिकाम्या वेळात हे खेळ खेळले जायचे. आपल्याला या ठिकाणी खूप सारे नागांचे शिल्प बघायला मिळतात. बोलो, नाम बोलो. मेरा नाम है मालिक बादशाह. क्या करते हो? एमपी में बुक्स मैग्नेट सेल करते हैं. कितने सालों से कर रहे हैं? हम 5 साल से करें. वो नजदीक रहो. 5 सालों से 5 साल से करें. प्रॉपर कहाँ के हो? एमपी का है. हम्पी के. पिताजी क्या करते हैं? बस स्टैंड में एक छोटा सा शॉप है हमारा. अच्छा, और माता जी क्या वही शॉप में रहते हैं. शॉप में क्या क्या, शॉप में क्या क्या है? ज्वेलरीज, बंगड़ी, अच्छा. डॉल्स. पिताजी भी यहाँ के? हाँ इधर के. ग्रैंडफादर कहाँ के? इधर ही है. इधर ही. हाँ सब फैमिली इधर का है. अच्छा, क्या बात है. तो फिर हम्पी के ही हो आप? हाँ एमपी का है. हम्पी की प्रजा हो उस टाइप की प्रजा. चलो कोई बात नहीं. ठीक है, अच्छा लगा बात करने. थैंक यू. ठीक है. मेरा नाम उमेश है और मैं एक ट्रैवल ब्लॉगर हूँ. अगर आप मेरे चैनल पे पहली बार आए हैं तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. अगर वीडियो अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक और शेयर कीजिए. थैंक यू.